दुपारचे खरं तर आता 12 वाजलेत. 12 महिने पाणी असते इथं. कधीच एवढं तरी पाणी राहतंच कायम, कधीच आटत नाही. एका भूताने ही विहीर एका रात्रीत बनवली आहे. 8 मजल्यांची विहीर आहे ही. तुम्ही कधी ऐकलंय का 8 मजल्यांची विहीर? भीती होती मनात पहिल्यापासून की इथं काहीतरी आहे, इथं यायचं नाही. दीदी आयुष्याची लढत चालली आहे. तर भीती वाटते. खाली बघ ना, खाली. मी खाली बघतच नाही, मग अशी बघितले त्यामुळे हे खाली. तर समर्थ आता तिकडून चालत यायला लागल्या. भेटला समर्थ आम्हाला. थांब की निकिता यायला लागल्या. निकी मागण्या लागल्या. मी पुढं आली. मी पप्पांच्या गाडीवरनं आली ना, ती यायला लागल्या रिक्षानं. ती पोरगी आत्ता आल्या ठुमकत नुसती गोगल गायगत चालत असते. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे हर्षदा आणि आज ना मी आणि निकिता ना समर्थला न्यायला आलेलो तिच्या शाळेत. त्याच्या शाळेत न्यायला आलेलो. आणि तसंच ना येता येता आम्ही ना तिकडे नकट्या रावळ्याची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे ते ठिकाण, तर तिथं आलो आहे आम्ही. बघा ही विहीर आहे. पायऱ्या पण जब्बर आहेत. पायऱ्या साध्या नाही आहेत, अशा बारीक आहेत आत जाताना. असं म्हणतात ही विहीर 1200च्या काळात बांधली होती, म्हणजे तब्बल 800 वर्ष जुनी विहीर आहे ही. या विहिरीच्या मागं एक रहस्यमय कथा आहे, ती मी तुम्हाला विहीर बघता बघता सांगते. आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, त्याने सक्त मनाई होती. नाही येऊन द्यायचे, तसं काय नव्हतं. आम्ही होते ना शाळेत. तिथून जायला निके आहे बघ. ती वर गेलं का समर्थ? समर्थ तिकडं वर गेला. समर्थ बघा तिथं पाक वर गेलाय. समर्थ तिकडून यायला लागलं तर मलाच भीती वाटते त्याला बघून. हळूच येतं. निकी बघा तिकडे गेली, पण आता निकी गेली आहे ना तिथं जाऊया आणि तिथनं इकडचं बघूया कसं दिसतंय. पायऱ्या लई छोट्या त्या. समर्थ किती फास्ट जातोय. मला चालताच येत नाही समर्थ पटपट. भीती वाटते बाबा. कसलं दिसतंय हे जब्बर. तिथं आपण एकदा खाली पण जाऊन बघूया. ही शपथ कसा व्हिडिओ काढायचा, भीती वाटते. हळूहळू चालते बाबा. मला कुठं बघायचं तेच कळना. लय भीती वाटते. हे दगड पण कसली भारी रचल्यात, पण इथं रात्रीचं किती भीती वाटत असेल ना. कसलं भयान दिसतंय सगळं. दुपारचे खरं तर आता 12 वाजलेत, तरी पण इथं भीती वाटते. इतकी शांतता पण नाही. हे बघा आता मी इथं आली आहे. इथून हे कसं दिसतंय व्ह्यू. एवढा खोल विहीर आहे ही. इथं काय लिफ्ट होती का गं? आपण तिकडं उभा राहिलेलो मगाशी. आता बघा आता इकडं आलोय. किती कसल्या छोट्या का कधी ते बोरकुटा माहिती आहे सगळ्यांना. विचारता ना मी. तसं मग तिकडं गेला. मगाशी तो इकडं होता. तिकडं आपण उभा होतो मगाशी. पण ना तिथल्या पायऱ्या बघा ना किती छोट्या दिसतात. एकसारख्या दिसतात. असं वाटतं अशा उभ्याच आहेत त्या पायऱ्या सगळ्या. खड्या पायऱ्या वाटतात. समर्थ आता खाली निघालाय. समर्थ हळू जा काय. पण एक मात्र आहे, 12 महिने पाणी असतं इथं. कधीच एवढं तरी पाणी राहतंच कायम, कधीच आटत नाही. शपथ कसलं दिसतंय जब्बर. मागच्या आठवड्यात पाऊस आलेला ना, त्यामुळे थोडं पाणी वर आलंय. खरं तरी सगळी घाण ते दिसतीये, सगळं शेवाळलेलं आहे. इकडचं तर टोकच नाही दिसत वरचा. भीती वाटते ना हे माकडांनो. नीट या खाली, उगाच काय तर करून ठेवशीला. की तुम्हाला दाखवलेलं ना ते पाकवर गेलेत. आता इकडून येतात बघा ते. इकडून आता तिथं उभे राहतील तिथं येऊन. ह्या ज्या तुम्हाला दगडात खाचा दिसतात ना, तिथं ना लाकडी खांब टाकून मजले बांधता येत होते. 8 मजल्यांची विहीर आहे ही. तुम्ही कधी ऐकलंय का 8 मजल्यांची विहीर? मगाशी समर्थ आणि निकिता ह्या साईडने आलेलीत. आता बघा ह्या साईडने निघाल्यात परत पुढं. यार कसले डेअरिंग करतायत. मलाच ते भयानक वाटते बघून. नीट या. ही आहे नकट्या रावळ्याची विहीर. तर हे नाव कसं पडलं तर असं म्हणतात एका राक्षसावरूनच पडलंय. ह्या विहिरीबाबत खूप कथा सांगितल्या जातात, पण मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते. नकट्या रावळ्या ह्या राक्षसाला रोज एक स्त्री उपभोगण्यासाठी लागत होती, म्हणून तो गावातील लोकांना त्रास द्यायचा. मग त्या गावातल्या लोकांनी एका मांत्रिकाला ह्याचा उपाय विचारला.
मांत्रिकानं लोकांना सांगितलं, त्या राक्षसाला तुम्ही काय पण करून माझ्याकडे घेऊन या. मग गावातल्या लोकांनी अशी युक्ती केली, ती म्हणजे त्यांच्या गावात एक वेश्या होती. तिला सांगितलं, तुला त्या राक्षसाला भुलवायचं आहे. मग तिनेही तसंच केलं आणि राक्षसाला आपल्या घराकडे येण्यास सांगितले. राक्षसाने विचारलं, तुझं घर कोणतं? तर तिने सांगितलं, माझ्या दारावर चुन्याची खुली आहे, तेच माझं घर. मग गावात गेल्यावर त्याला ते घर सापडलं, पण ते घर एका मांत्रिकाचं होतं. मांत्रिकानं त्या राक्षसाला त्याच्या तंत्रविद्येच्या साहाय्यानं वशमध्ये केलं, अशी एक कथा सांगितली जाते. पण अशी पण एक कथा सांगितली जाते की एका भूताने ही विहीर एका रात्रीत बनवली आहे. अशा बऱ्याच कथा या विहिरीबद्दल सांगितल्या जातात. कोणती खरी कोणती चूक काही सांगता येत नाही, पण मला अशा गोष्टी ऐकायला खूप आवडतात. तुम्हाला पण आवडतात का? कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, इथं ना विहिरीची अशी गॅलरी टाईप आहे, म्हणजे मध्ये ना दोन्ही साईडनं पण विहीर बघता येते. त्या साईडनी पण बघता येते, इकडं पण विहीर आहे आणि इकडं पण विहीर आहे, पण आता ती खाली गेली आहे. इकडून आता पायऱ्या दिसतील तुम्हाला, ह्या सगळ्या पायऱ्या. मग अशा तिकडून एंट्री आहे, इकडून आलेलो आम्ही. खरं तर ना पायऱ्याची विहीर म्हणून ओळखली जाते, ऐतिहासिक पायऱ्याची विहीर म्हणून ओळखली जाते. तिला तिनं माहिती काढली वाटतं. काय लिहिलं विहीर आहे ना, ती 12व्या शतकात बांधलेली आणि तिचं पुढचं जे बांधकाम ही 12व्या शतकात बांधलेली तेव्हा अर्धीच बांधली होती असं मानलं जातं. आणि तिची पुढची जे बांधकाम आहे ते भावनी शैलीत केलं आहे त्यांनी. आणि ही खूप अशी वैशिष्ट्यपूर्ण अशी विहीर आहे ना, की ह्याचं जेवढं जे हे अंतर आहे ना ते 41.5 मीटर आहे एवढ्या विहिरीचं. हां, रात्रीचा इथं प्रवेश नाही आहे, कारण असं म्हणतात की इथं बरंच काय काय आवाज ते येतात असेल काय काय. आधी तर माझी शाळा इथंच होती जवळ, त्यामुळे आम्हाला इथं येऊन द्यायचे नाहीत. त्यामुळं भीती होती मनात पहिल्यापासून की इथं काहीतरी आहे, इथं यायचं नाही, हेच पहिल्यापासून माहीत होतं. पण आता जसं जसं मोठं झालं तसं तसं कळलं की असं काही नसणार. ही विहीर ना गोल नाही आहे, चौकोनी विहीर आहे. दिसते ना तुम्हाला? आयताकार कळतो का तुला? चौकोनी पण नाही, आयताकार विहीर आहे, आयत आहे सगळा. ही 12व्या शतकात बांधलेली, आतापर्यंत आहे तशी त्याचं बांधकाम तसंच. हां, काही तसं तुटलेलं वगैरे काहीच नाही, फक्त अशी थोडीशी दगडं थोडी इकडं तिकडं झाली असतील, पण आहे तसं आहे, काहीच तुटलेलं नाही आहे यामध्ये. आणि इथं लय गार वाटतंय. 12व्या शतकात ही विहीर बांधलेली, पण हे सगळं काम माती आणि दगडांनी केले सगळं. ते अजूनपर्यंत आहेत तसंच आहे. पांढरी माती वापरतात तेव्हा वापरलेली. 82 पायऱ्या आहेत. हो 82 ना, 88 पायऱ्यात काय तर 82. मी स्वतः म्हणलं 88 पायऱ्या त्याला. हे जर तुम्ही असं वाकून बघितलं ना तर खूप भीती वाटते. खूप खोल आहे भीती, खूप खोल आहे विहीर. आणि बोबडी पण वळते बोलताना, इतकी भीती वाटते. आणि तुम्ही तिथे गेला ना, तिथून असं असं गरगरतंय सगळं. 12च्या दरम्यान आले. 12च्या दरम्यान तर कधीच यायचं नाही असं आम्हाला ऐकून माहीत होतं. लहानपणी यायचंच नाही. ह्याचं टायमिंग खरं तर पर्यटक येतात ना बघायला विहीर, त्यांचं टायमिंग त्यांनी 11 ते 6 ठेवलंय. 6 नंतर इथे कोणी येत नाही असं म्हणतात. म्हणजे येऊन त्यांनी दारच बंद करून घेतात. तिथं ते त्यांनी गेट केलंय, ते गेट बंद करून टाकतात ते, आणि 11ला सकाळी उघडतात. गेटच बंद करून टाकतात. इथं वटवाघूळ आहे का? वटवाघुळावर लटकलंय. ते काय हालायला लागले? कुठे मित्रांनो, तुम्हाला ते दिसते का? वटवाघूळ आहे. नाही, आपला एवढा कॅमेरा चांगला नाही आहे स्पष्ट दिसायला. जाऊ दे, चला. तिथे होतो, आता ना आम्ही इथे जाणार आहे. आता इथून जाताना ना असली भीती वाटते, एवढं खोल आहे. इथून आता असं वर जाणार आहे. ही बघा, ही दोघं इकडून येतात. तो तिला सांगतोय की कसं यायचं, असं खाली बघायचं, वर बघायचं नाही. एवढं इथे खाली आहे बे. ही दोघं इथं आहेत, घाबरत यायला लागलेत. हा नुसताच दाखवतोय मी नाही घाबरत. 2 पावलं चाललं की धगधग होते. आता हे दोघे तिथून इथंपर्यंत आली आहेत. आता हे दोघे इथून आले आहेत इथंपर्यंत, आणि मी इकडून इथं आली आहे. आता हे दोघे ना तिथे जाणार आहेत. खरंच खूप आता भीती वाटते. तिथून चालत होते ना मी, खरंच तर इथंपर्यंत येताना खूप भीती वाटते. इथनं बघ ना कशी दिसते विहीर. बघ ना, नुसतं धगधग होतंय. असं स्लोप असतो ना, स्लोप तसे. असं वाटतंय इथून चालत येताना ना, असं वाटते पायऱ्या वर 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 निघालो ना आपण, पुढं निघालोय आणि भिंत पाठीमागे निघाली. आता ही दोघं ना तिथं पुढे जाणार आहेत. आता बघूया दोघं कसे जातात. जावा रे. असं वाटतंय, कसं वाटतंय जाताना? ते असं चाल. समर्थ सांगतोय तिला असं चाल असं चाल.
पुढं बघून चाल, खाली बघून चाललास ना गरगरतय. नाही मला नाही मला इथं बघून चाललं कर. मला तर गरगर होतं मगाशी. मी गेलेली एकदा आत्ता. व्हिडिओ काढते ना रे. चल. नको निके, थांब तिथंच. नाही आलेली मी मगाशी. नको, थांब तशी. चल. पुढे दिदी समर्थ पोचला पण तिथं आम्ही दोघी निघालोय. दिदी आयुष्याची लढत लढत चालली आहे. तर भीती वाटते. खाली बघ ना, खाली. मी खाली बघतच नाही, मगाशी बघितलंय त्यामुळे. हे खाली कॅमेरामध्ये भीती नाही वाटत पण असं. हे एवढं एवढं वर आलोय आम्ही. इथे दिदी पोचली, आता मी पण पोचते लवकर. हा करवा आम्ही तिथे मगाशी तिथे होतो, आता आम्ही इकडे आलोय. आता इथून पाण्यात काय काय फेकायला लागलंय. ए नको फेकू, नको फेकू. तुम्हाला व्ह्यू दाखवते इकडून. इथं जायला पण भीती वाटते. एक एक पाऊल असं 2-3 मिनिटांनी ठेव वाटतं, एवढं खोल आहे. हे एवढं खोल आहे. इथं पाय ठेवलाय नुसता. इथं अशी सगळी आता दुपार झाली आहे, त्यामुळे नारळाची झाडं वगैरे पण आहेत इथं. इथं खरं तर आजूबाजूला सगळी नॉर्मल घर आहेत आणि मध्येच अशी ऐतिहासिक विहीर आहे. कसं वाटत असं ना त्यांना. हो. खरं तर त्यांना सवय झाली असणार, आम्हाला पण सवय झालेली, कारण आमच्या शाळेतच होते आम्ही. आणि इथे नाही, तिथे पण पडलाय दगड. आम्ही तिकडून आलेलो मगाशी. आणि इथे ना, इथे जर तुम्ही आला ना असं तिथं थांबला ना, असं सामसूम सामसूम वाटते. आणि सगळी इथं घरं वगैरे आहेत ना, त्या घरांमधलाच आवाज येतोय. कोण पण ना असं इथे जर तुम्ही थांबला ना, असं खूप सामसूम वाटते. आणि इथं असं पायऱ्यांवर वगैरे थांबला ना, सगळ्या आजूबाजूंच्या घरांमधला आवाज येतोय वगैरे. कोण असा कुकरच्या शिट्टीचा आवाज येतोय, कोण काय काय करतो त्याचा आवाज येतो. कारण इथं विहीरच अशी सामसूम वाटते. आता ही बघ दगड फेकणार आहे. ही आवाज कसा येतोय बघ. किती उशिराने आवाज येतोय बघ ना. ओकतो तिथं आहे, ओकतो पाठीमागे. आता ही दगड टाकणार आहे, त्याचा आवाज किती वेळाने येतोय बघ. इथं टाकला हिनं तर दगड आवाज टाकला. तर ना आता आमचं सगळं विहीर वगैरे सगळं बघून झालंय. आता मला ना खूप तहान लागली आहे. समर्थकडं पाणी होतं, बाटलीच संपली त्याची पाणी पिऊन पिऊन. मग ना, अरे समर्थ कुठं निघालाय खाली? समर्थ आता शेवटची एकदा विहीर बघून यायला लागलाय. नाही, तर आता आम्ही निघाले. काय बघतोय? पायऱ्या मोजायला गेलाय. पायऱ्या मोजाय गेलाय. किती पायऱ्या आहेत? येडच आहे. येड्याचाही काय. बरं मोजू दे, कोण मोजू म्हणते दे. की 88 पायऱ्या, कोण म्हणते की 82 पायऱ्या. मोजा. हा का? हो. म्हणजे या सगळ्या पायऱ्या का? हा या इथल्या. हा, मी पण ऐकून माहिती आहे 87 पायऱ्या आहेत त्या. 87 आहेत ना? 87. तर माझंच बरोबर होतं, कारण मी बऱ्याच वेळेला मोजलेलं इथल्या पायऱ्या की 87 पायऱ्या आहेत. हा लॉग आम्ही इथंच संपवतो. तुम्हाला हा लॉग आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा लॉग कसा वाटला. तुम्हाला असे आमचे लॉग बघायला आवडतील का हे पण नक्की सांगा. मला खरं तर दम लागला इतक्या पायऱ्या चढून चढून. समर्थ आणि निकिता आता ना इथं या दुकानात आल्या. त्यांना सगळं आता खायला घ्यायचं आहे. बघू काय काय खायला घ्यायचं. बोरकूट, थंडा फंडा, आमटपका असलं लहानपणी जे जे भेटायचं ना ते घ्यायला लागलेत आता. ए चिंच आहे का? चिंचचा गोळा बघा ना, सगळं घ्या एक एक. 1-1 रुपयाला येतं सगळं. बरं घ्या, पेप्सी पण घ्या. हां ते एक पण घे. बघून कोका कोलाचे पेप्सी, चांद सितारे. आता हे काय मासे बिसे आलेत काय? आधी चांदणी होतं. आणि ते बोरकुटच्या 2 कांड्या घेतल्या आणि आमटपका. चला आता चला आता सरळ मम्मीच्या दुकानावर जायचं. तिथनं पुढं बघू कसं जायचं. कराडमधील ही नकट्या रावळ्याची विहीर तुम्हाला माहित होती का? आणि जर माहीत असेल तर तुम्हाला ह्याच्याबद्दल कोणती माहिती, कोणत्या कथा माहीत आहेत